जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. मला सांग, तुमचं हे सगळं चाललं असताना कोणी कोणी बघितलं का तुला? नाही, आय डोंट थिंक सो तिथे कोणी होतं. राधिका कुठे होती? तिने नाही ना बघितलं तुला? मम्मा रिलॅक्स. राधिका कशी बघेल मला? आता जोवर गॅरीचं काय झालंय हे आपल्याला कळत नाही तोवर तू कुठेही बाहेर पडायचं नाही. मला खूप गिल्टी वाटतंय ग. गॅरीला मी ढकललं म्हणून तो पडला आणि मेला ना. गुरु कसा आहे आता? काळजीची फक्त एकच गोष्ट आहे की पेशंट 24 तासाच्या आत शुद्धीवर यायला हवा, नाहीतर मग कधी कधी पेशंट कोमात जाऊ शकतो. श्राया, तू मला ढकललंस ना, आता बघ तुझा जीवच घेतो मी. एक्सक्यूज मी, गुरुनाथ सुभेदार कुठल्या वॉर्ड मध्ये? ते ऑपरेशन थिएटरची बाजूची रूम. ओके. हॅलो शानू बेबी, कुठे आहेस तू? मम्मा अगं मी इकडे बघायला आलो होते की गॅरी खरंच जिवंत आहे का मेल आहे. पण डोंट वरी, तो जिवंत आहे. अगं पण पोलिसांनी तुला पकडून नेलं तर? अगं मम्मा तसं काही होणार नाही. मी आता गॅरीला जाऊन भेटणार आहे आणि त्याला सांगणार आहे की हे बघ मी काय तुला मुद्दाम ढकललेलं नाही, सो तू प्लीज पोलिसांना असं काही सांगू नकोस. माणूस स्वतःच्या माणसांना दुखवून कधीच सुखी राहू शकत नाही. पण नाही कळलं तुम्हाला हे. मला आणि अथर्वला घराच्या बाहेर काढलं ऐन दिवाळी. तेव्हा तुम्हाला शन्या महत्वाची वाटत होती. आपला संसार तुम्ही मोडलाय आणि आता तुम्हाला संसार करायचा आहे माझ्या बरोबर पुन्हा. मला नेहमी तुम्ही हवे होता, तुमच्या बरोबर संसार करायचा होता मला. पण माझ्याच्याने आता हे शक्य नाही. मी तुमच्या बरोबर नव्यानं संसार नाही करू शकत. गॅरी, गॅरी कसा आहेस तू? तुम्ही कोण आहात ताई? आई शनया, मी तुझी बायको. गॅरी, व्हॉट इज हॅपनिंग? माझं लग्न झालंय, माझी एकच बायको आहे जिचं नाव राधिका. राधिका, तुम्ही काहीतरी काहीतरी बोलताय त्या. मला म्हणे लग्न झालंय आपलं काहीतरी आणि काहीतरी भलतेच नाव. अरे सौमित्र, वा वा वा, कसा आहेस तू? किती वर्षांनी सौमित्र बनते, आठवलं का तुला? अजून दुखतंय मला असं गरगरलं. ते कालच्या पार्टीमुळेच झालं असेल बहुतेक. पार्टी? हे रे, मी ALFचा मॅनेजर झालो. काल कपूर सरांनी अनाउन्समेंट. थोडं जरा राधिका, बिल भरलं का जेवायचं आपण? मला एक सांगा ना, तुम्हाला काय वाटतं, तो खरंच सगळं विसरलाय की तो नाटक करतोय? जरी ते नाटक करत असतील तर ते आपल्याला कसं कळणार? आणि जर हे खरंच असेल तर कसं वागायचं हे मात्र कळत नाहीये. वा गुरुनाथ वा, काय प्लॅन सुचलाय. आता हे सगळं जर प्लॅन नुसार झालं तर माझं टार्गेट कंप्लीट होईल. मला काय वाटतं ना केड्या, आपण गॅरीला जाऊन एकदा एकांतात भेटायला हवं. किंवा ना कमीत कमी आपण हे तरी शोधायला हवं की तो नाटक करतोय की हे सगळं खरं आहे. केडी, शनाया आणि सुलक्षणा, तुम्हाला तुमचा जुना गुरु तेव्हाच मिळेल जेव्हा हा प्लॅन सक्सेसफुल होईल. अरे यार गुरु, सगळं कसं विसरला यार तू? मलाही विसरला, शनायालाही विसरला, मामालाही विसरला आणि 33 करोड पण विसरला. अरे यार, एवढं सगळं विसरायचं होतं तर आधी मला सांगून द्यायचं ना कुठे ठेवले. मी लक्षात ठेवून ते पैसे घरी घेऊन नसतो का आलो. आता कुठे असतील ते 33 करोड? शानू बेबी, शानू बेबी कुठे आहे माझी शानू बेबी? शानू बेबी महत्वाची आहे की 33 करोड महत्वाचे आहे? 33 करोड. शानू बेबी कुठे आहे? मला काय माहित शानू बेबी कुठे आहे. मला भीती वाटते की गॅरीला परत भेटायला गेली असेल तर. काय भीती वाटते तर मग तिला थांबवलं का नाही तुम्ही? असा माझा अंदाज आहे रे. कसला अंदाज? मी कोण आहे? माझा अंदाज आहे तुम्ही मामा. मामा? मामा मी शनू बेबीची मामा आहे ना. मग माझी शनू बेबी काय काय करू शकते याचा मला एक अंदाज आहे. मग अंदाज होता तर तिला बंद करून का ठेवलं नाही खोलीत, जसं मला करून ठेवलं होतं की सगळे नियम केळ्यालाच लागतात, तुमच्या शनू बेबीला नाही. डोक्याला शॉट देऊ नकोस. फोन कर पोलिसांना. शनू बेबीला फोन कर. हा, शनू बेबीला फोन कर. वा वा, तुम्ही सगळं करून ठेवा, निस्तरायला केड्या आहेच. हॅलो शन्या,
सन्या स्विच ऑफ आहे. सन्याचा मोबाईल स्विच ऑफ आहे. स्विच ऑफ आहे. आता आपण काय करायचं? काय करायचं म्हणजे एकतर तिने तिकडे जायला नको होतं. आपण काही प्लॅन केला नाही, काही नाही. समजा गुरु हे नाटक करत असेल तरीही शनायाने तिथे जायला नको होतं, आणि हे नाटक नसेल तरी तिने तिथे जायला नको हवं होतं. केड्या, तुला तरी कळतंय का तू काय बोलतोयस? ते जायला हवं होतं की नको होतं? कळतंय मला एवढंच कळतंय की शनाया तिकडे जाऊन शनायाची वाट लागणार आहे. आणि आपली वा गुरुनाथ, तुझा मास्टर प्लॅन चांगलाच वर्क होतोय. राधिका, तुझा संसार तुला परत देऊन कंपनी कशी मिळवतो ते आता बघतच बसतो. बेडरूम मध्ये तर शिरकाव केलाय, कंपनीतही कसा शिरतो बघच. अरे ये बस बस. नाही, तुमचं सगळं सामान लावून झालं का? हो झालं की. का ग, काही सांगायचं होतं का? नाही, काही नाही. आजपासून आपल्या बरोबर कोण झोपणार आहे माहितीये का? कोण? बाबा. अरे अथर्व. बोल रे, कसं आहेस? बाबा, आजपासून मी तुमच्या बरोबर झोपणार. अरे व्हेरी गुड, मस्त. आपण मज्जा करूया. ओके. हो बाबा, तुम्ही मला गोष्ट सांगलात ना रात्री. हो सांगतोच ना मी, नेहमी सांगेन हा, गोष्ट सांगेन. हा अथर्व, आता नीट खेळ. हा काय करशील आता? बाबा, आता मी एकदा फॉलोच मारतो एकदम तिथे. गॅरी. यार ही काय करते इथे? गॅरी. जाऊ दे, लक्ष नको द्यायला. दे दे दे, बॉल दे. हा आता नीट खेळा अथर्व. गॅरी. आणि इकडे जोरात मार. ओके. तू कोणाला मारलास तिकडे? ओ माय गॉड. सॉरी, लागलं का तुम्हाला ताई? गॅरी यार, मी ताई नाहीये यार. सॉरी आंटी. आंटी? नाही हा आंटी, बॅड आंटी वगैरे काहीतरी म्हणाला म्हणून तुम्हाला राग आला का? तुम्ही ऐकलं का ते? तुम्हाला यांना काहीतरी सांगा ना. मला काही ऐकून घ्यायचं नाही कोणाचं. तू माझ्यावर आता घरी चल. इथे मी राहतो, इथे माझं घर आहे. हे शन्याशी बोलतात म्हणजे हे तिला ओळखतायत. हे जर नाटक असेल ना तुमचं, तर तुम्हाला दोघांनाही खलबत्त्यात घालून कुटीन मी. सांग की कुठे आहे माझा राहुल्या? राहुल्या लग्न करायला गेलाय. काय? मी याच्याशी बोलताना काही बघायची नाही मेसेज वगैरे. त्यांनी खूप जबरदस्ती केली. मग मी पाहिलं तर त्याच्यात त्यांनी मला मेसेज केला होता. काय का असे हाल केले जीवाचे त्या? तेवढा वेळ लागतोच ना, 4-5 दिवस. लाईफ टाईम मागे हीच लागली होती आणि मी प्रपोज केल्यावर नाही. एकच वाक्य बोलले पण जबरदस्त बोलले. मी तुझ्यासाठी खूप प्रयत्न करून बोर्डिंग मध्ये त्याचं ऍडमिशन करून दिलं, पण हा पठ्ठा बोर्डिंग मधून पळूनच गेला. अभिराम, अभिराम काय हा? अभिराम खया, माझ्या वाकड्यात जायचं नाही. तुमका सगळ्यांका घर सकट चालेल. 2 दिवसाचा परवाना आहे, द्या. अनाजी पंधांना गड उतार होण्याचा परवाना मिळणार नाही. अहो, परवानगी नाही तर गड उतार होऊ नका. आणि काम तुमचंच आहे. आमचं काम? तुमच्या सही शिक्क्याचा खलिता जो अकबराकडे राहिला होता तो घेऊन यायचा विचार होता. ही संधी पुन्हा नाही. थांबा. आई साहेबांच्या मनावर झालेली ती जखम खूप खोलवर आहे. त्यासाठी त्यांच्या मनातली ती नकोशी आठवण त्यांच्या तोंडून बाहेर आली पाहिजे, तरच त्यांच्या मनातलं गिल्ट जाईल. विक्रांतने त्याच्या पद्धतीने इतिहास लिहिलाय आणि तो आपण पुसून टाकलाच पाहिजे.
त्यासाठीच मी राजनंदिनी पुन्हा जन्माला आली. तुम्ही काय माहिती सांगितली गावात? कोणी कसं आलं नाही अजून? आणि येताना सगळ्यांना बरोबर घेऊन या बरं का. हा करा कीर्तन सुरू करा. कीर्तन म्हणाले. अहो कीर्तन झालं गोंधळ बी झाला इथं. उठा. तुमच्यासारखं विचार करणारा माणूस एखादाच असतोय. तेव्हा त्यानं जर केलं तर ठीक आहे, काय हरकत नाही. पण दुसरी बी असंच करतात अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे का नाही? हा